मेकअप करतो रेल्वेसाठी. फालतू जोक करू नको. विरोध्याच्या स्टेजवर जरा दर्जा सांभाळ. बरं जरा मुद्द्याकडे वळायचं ना आपण. वळू का? नक्की वळू. बरं का वळू? ते बघा बघू बघू मान आलं होते. जाऊ दे पुढे. जास्त पुढे नाही बरोबर का? काय जास्त पुढे गेलं ना येतं की लाईट नाही प्रॉपर असं डायरेक्टने बोलतो. फार होते. यू गो पुढे. गुड. तर एक आटपाट नगर. एक मिनिट. आता काय झालं? नाही म्हणजे आपली गोष्ट 2009 मध्ये. म्हणजे काय? 2009 मध्ये आठवण नसतं बरं. 2009 मध्ये असते एक सिटी. तिथे बिहारी असते. रस्त्यावर जाऊनही खणलेले खड्डे असतात आणि कुठल्या तरी एखाद्या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी केलेला वरवरचा चकचकीतपणा असतो. एवढी वाईट नसते बरं का तिथे. तिथे कॉलेज असतं, मॅनेजमेंट, सेवा, पीसफुल. तिथे जनरली एकाच वयाची मुलं नसतात. काही जस्ट ग्रॅज्युएट झालेली असतात तर काही वर्क एक्सपिरियन्स असलेली सुद्धा. तरी तिथे तुला काही मुलांचा ग्रुप जमतो, बेबलिन जुळते, त्यात काही मुलांना सुद्धा जुळते. तर आता पात्र परिचय. पात्र क्रमांक 1 आमच्या कथेचा नायक ओम. ओम आमच्या कॉलेजमधला बेस्ट पोरगा. कॉलेजच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन. अत्यंत रिसोर्सफुल, रिअलिस्टिक, थोडासा प्रॅक्टिकल, थोडासा हळवा. पण याचा ना एक प्रॉब्लेम. हा प्राणी बुद्धी आणि मन यात नेहमी गफलत करतो. पण केवळ दैव बलवत्तर म्हणून कधी अडचणीत नाही सापडला. आणि आता हिरोईन म्हणल्यानंतर हिरोईन तर असायलाच हवी. कॉलेजच्या रियावर्तन नावाच्या एका गोंडस मुलीवर याचा मनाचं प्रेम. प्रिया आमच्या नाटकाची हिरोईन. वाईट म्हणजे हुशार आहे पण थोडीशी धांदळ. स्वच्छतेची आणि मॅनर्सची वाईट सवय. तशी ती जनरली सगळ्यात मुली नसते म्हणा. मावशी काही भांडायला आलात आपण इथे. सगळ्या पात्रांची ओळख घडवायची, ऍक्च्युअल नाटकाला सुरुवात करायची, जजेस सुद्धा वाढ लागतात. सॉरी. तर ओमला रिया आवडतो. रियालाही ओम खूप आवडतो. पण दर शुक्रवारी त्या E² मध्ये मिळेल तो पिक्चर बघून कालची भयानक बॉलिवूड एक झाली. दोघांना म्हणजे ओमला आणि रियाला विचारलं की तुम्ही तुमच्या फिलिंग एकमेकांकडे एक्सप्रेस का नाही करत. तो म्हणतात कसे आय डोंट वॉन्ट टू लूज अ गुड फ्रेंड लाईक यू. अरे काय हे? एकमेकांवर वन वे ट्रॅफिक प्रेम करतात. पण दोघांनाही लवकर ना आता सौख्य मिळतं. आणि यांच्या प्रेमाचं ट्रॅफिक कंट्रोल करणारा आवाज म्हणजे जास्त मोठं. इंट्रोड्युसिंग कॅरेक्टर नंबर 3 नताशा. मराठीत बोल, मराठीत बोल. कसं आहे आधीच आपल्या क्वालिटी दिवस चांगले आणि त्यात मराठीत बोललो की राजाश्रय मिळतो म्हणे. हो चुकलेच. राज सन्मानाला त्रिवार मुद्रा करून 3ऱ्या पात्राची भेट घडवित आहोत. तरी नताशा आमच्या कॉलेजची हॉटेस्ट भेट. तिच्या बॉयफ्रेंडपेक्षा त्याच्या बाईकवर बसून हँगआउट करणं हॅपी आणि वडापाव जास्त आवडतं. आणखी तिचं शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालं असल्यामुळे तिचं मराठी एकदम जरा कच्चच राहायचं. हो ना ती खरंच वेडी आहे. बरं ते जाऊ दे. मी तिच्या बॉयफ्रेंडची ओळख करून देते. अश्विन. सो क्यूट. हा प्राणी आमच्या कॉलेजच्या रॉक बँडचा ड्रमर आहे. नताशाला बघता क्षणीच आवडले होते. त्याचा आवडता ऍक्टर शाहरुख खान. मूड इंडिगो मध्ये बेस्ट आर्टिस्टचं प्राइज मिळालं. कॉलेज मॅगझिन मध्ये याची मुलाखत छापून आली होती. आणि ती मुलाखत नाही तो इंटरव्ह्यू गेला ही भवानी. ते वाक्य असं होतं. नताशाने विचारलं म्हणजे अश्विनच्या भाषेत सांगायचं तर तिच्या ओठातून शब्द बाहेर पडले. अश्विन ड्रम्स म्हणून इतका सुंदर आवाज निघतो असं कधी वाटलं नव्हतं. कुठे शिकले असे ड्रम्स बडवायला? वास्तविक पाहता ड्रम्स हे वाजवायला असतात, बडवायला नाही असं कन्फर्म सांगितलं. पण इथे मामला वेगळा होता. इथे त्या स्वप्नातली अप्सरा आय मीन नताशा उभी होती. आणि तिचाही ताशा बडवायला कमी केलं नसतं पण तिला पटवायचीच या भीष्म प्रतिज्ञेने मैदान उतरला होता ना. हा तो अर्जुन होता. बरोबर अर्जुन हो या भीष्म की परफेक्ट आहे. पडतो हा. तेव्हा अश्विनने उत्तर दिलं तुला माहितीये मी लहानपणापासूनच ड्रम्स वाजवतो. रादर बडवतोय या वाक्यावर नताशा बांगड्या किंकिण्यासाठी असेल. इथे स्वतः अश्विन आणि कोण वर म्हणतो कसा माझा म्हणजे जन्मच ड्रम्सवर झाला. कारण मी जेव्हा जेव्हा ड्रम्सकडे बघतो
$1,000 लागतो. चित्रपट हिरव्या जुलैने लिहिला आहे. थिएटर रिलीज 1995. 1995. मराठीत बोल, मराठीत. चांगला. पुढे. 1995. पण 13-14 वर्षानंतर सुद्धा हे वाक्य इतकं इफेक्टिव्ह असेल असं मात्र वाटलं नव्हतं. कारण दुसऱ्या दिवशीपासून नताशा मावशी अश्विन काकांच्या मागे मागे फिरताना दिसत होती. आणि तिसऱ्या दिवशी भावनांचा बांध फुटला. जरा जास्तच नाही का? नाही म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा की तिसऱ्या दिवशी कॉलेजचा कोर ग्रुप 1च्या संख्येने वाढला. नताशाची ओळखच अश्विन अशी कोणती? मीट नताशा, माय गर्लफ्रेंड. एक्झॅक्टली. पण आमच्या कॉलेजमध्ये अजूनही असे काही कॅरेक्टर होते जे या कोर ग्रुपचे रेग्युलर मेंबर नव्हते. हा पण या ग्रुपची इक्वेशन मात्र चेंज करू शकत होते. असेच काही क्रमांक अंकिता. हिला ना समाजाचं भान नाही. ओमवर एकतर्फी प्रेम. दिसायला विशेष काही खास नाही. हिचा ओमवर जीव असला ना तरी मुख्य अडचण भाषेचा होता. हिला मराठी कळतं पण ओळख म्हणजे बघ ना. सेकंड. हा बरोबर. म्हणजे बघा ना मराठी बोलताना कशी जीभ वळवायला लागते की नाही तशी ही जीभ वळत नाही. अधूनमधून प्रयत्न चालू असतात पण सक्सेस रेट पचलो. आणि ओमला मराठीचं मुलगी हवी होती. ओमला मिळवण्यासाठी ही काहीही करू शकली असती. हा सुद्धा बॉलिवूड ऍसिस्टंटचाच परिणाम मारला. हा पण ह्या ग्रुपमध्ये अजून एक मुलगा होता. वेद. हा खूप शांत असायचा. कायम तटस्थ. बुद्धीने विचार करायचा. खूप वेगळा होता. वयाचा परिणाम असेल कदाचित पण खूप मॅच्युअर्ड वाटायचा. हा कोणाच्या लाईफमध्ये इंटरफेअर करायचा नाही आणि ह्याच्या लाईफमध्ये इंटरफेअर केलेलं याला खपायचं. तर आमचं नाटक फिरतं तर सर्व प्रमुख पात्रांवर. आता आम्ही आपली रजा घेतो. कट्टू